जो कधी न संपणारा सनातन सद्धम्म ज्या सुगताने शिकविला, ते शाक्यसिंह महामुनी राजा तथागत भगवान बुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। भगवंताच्या सद्धम्माला व भगवंताच्या श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सर्वश्रेष्ठ 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, ज्यांच्यामुळे आपणाला स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती, बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान प्राप्त झाले, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना खऱ्या अर्थाने मानवता प्राप्त झाली, जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र प्रसंगी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या समारोपाच्या अनुषंगाने सुजाता बुद्धविहार या पवित्र बुद्धविहाराच्या निर्मितीच्या अनुषंगाने या बुद्ध ठाण्यामधील नंतर कालांतराने ज्याचा अपभ्रंश होत बुलढाणा झालं, तर ज्याचं नाव पूर्वी बुद्ध ठाणा होतं, असं या पवित्र जिल्ह्यामधील मुंदेफळ या गावी सर्व उपस्थित पूज्य भिक्खू संघ, या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका, संयोजक संयोजिका, दानदाते दानदात्या, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मी सुरुवातीलाच तुमच्या निदर्शनात आणून देतो की सर्वात जास्त भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा प्रचार या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। भोम या ठिकाणी उत्खननामध्ये जे सम्राट अशोकांनी जे भव्यदिव्य असे स्तूप बनवले होते, त्यातला जसाच्या तसा पूर्ण भव्यदिव्य असा जो स्तूप आहे तो भोम या ठिकाणी सापडलेला आहे आणि त्याची नोंद युनोमध्ये, म्हणजे जगातल्या सर्वात मोठी जी संघटना आहे त्या संघटनेपर्यंत त्याची नोंद गेलेली आहे। तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की जसं मधल्या काळामध्ये आपल्या घरामध्ये घरचे लोक जर 4-5 दिवस 8 दिवस गावाला गेले तर साहजिकच त्या घरामध्ये धूळ होते, त्या घरामध्ये काडी कचरा होतो, भीतीवरल्या पाली खाली येतात, नळ्यातल्या घुशी बाहेर येतात, आजूबाजूचे सापं घरात फिरणं सुरू होतात आणि अशा रीतीने त्या घराचा ताबा प्राणी आणि सरपटणारे प्राणी घेतात। डुकरं पाहतात की या घरी कोणी नाही, मग ते काट्या कोपाट्याला खाजवत घरात घुसतात आणि मग काही दिवसांनी तिथं कुत्रे मांजरे हागणं सुरू करतात आणि अशा रीतीने त्या घराचं बेघर होऊन जातं। असं धम्माचे मालिक कोणी नसल्यामुळं या दक्षिण पथामध्ये सर्वात जास्त बौद्ध भिक्षूंनी प्रचार केला, परंतु त्याचे रक्षक कोणी नसल्यामुळं, कारण पुष्पशृंग मित्राने भिक्षूंच्या कत्तली केल्यामुळं, मधल्या कालावधीमध्ये भिक्षू कत्तली झाल्यामुळं हाणून मारून काही लोक वेगळ्या वेगळ्या धर्मात परिवर्तित केले आणि त्यामुळं साहजिकच त्यांचे जे बौद्ध विहार होते ते मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये आणि नाना प्रकारच्या त्यांच्या धर्मस्थळामध्ये परिवर्तित झाले। त्यातलं बालाजीचं जे मंदिर आहे ते दक्षिणेतलं सर्वात मोठं बुद्ध विहार आहे। तिथं 10,000 भिक्षू नेहमी ध्यान करत होते आणि न समजल्यामुळं किंवा जाणीवपूर्वक 10,000 भिक्षूंची ध्यानाला बसलेलं असताना कत्तल केल्या गेली। नंतर ते पुढं हिंदूचं मंदिर झालं, ते झाकून टाकण्यात आलं, सोन्याने लपवलं गेलं। पुढं पंढरपूरचं विहारसुद्धा, जिथं की विठ्ठल नसून ते बोधिसत्व म्हणजे बुद्ध आहेत, हे बाबासाहेबांनी 5 फायली बनवल्या होत्या। कोर्टामध्ये जाऊन मी 5ही फायली जिंकीन, बुद्धगयाचं बुद्ध विहार हे बौद्धांचं आहे, बालाजीचं मंदिर हे बौद्धांचं आहे, पंढरपूरचं बौद्ध मंदिर हे बौद्धांचं आहे, औंढा नागनाथचं बौद्ध मंदिर हे बौद्धांचं आहे, परळीचं जे मंदिर आहे ते बौद्धांचं आहे। अशा 5 मंदिरांच्या बाबासाहेबांनी फायली बनवल्या होत्या आणि 3 व्यक्तींच्या पण बनवल्या होत्या की हा गजानन महाराज दुसरं तिसरं कोणी नाही, हा तात्या टोपे आहे, हा दुसरं तिसरं कोणी नाही, हा तात्या टोपे आहे, आणि हा जो शाही महाराज आहे हा दुसरं तिसरं कोणी नाही, हा इंग्रजांनी पकडलेला आणि त्यांच्या तावडीतून सुटलेला, जशी की
जी नोंद पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्या रजिस्टरमध्ये ज्याची नोंद आहे की हाच पुढं पेशवा झालेला आहे आणि याच्याच काळामध्ये आपल्या गळ्यात मडके आलेले आहेत. तर बाबासाहेबांनी या फायली बनवल्या होत्या. त्या फायली बाबासाहेब घेऊन चालले पण होते. पण बाबासाहेबांच्या नंतर पुन्हा लक्षात आलं की माझा समाज अजून शिकलेला नाही, हा संघटित नाही आणि यांना जर मी संघर्ष करायच्या भानगडीत पाडलं तर जीवनभर भांडणं होतील, वाद होतील, तंटे होतील. त्यापेक्षा मी यांना अशा प्रकारचं एक मूलमंत्र देतो की ज्या मूलमंत्राला जपून हे स्वतःची प्रगती करतील, उन्नती करतील, पिढ्यानपिढ्याचा उद्धार करतील आणि जाती जातीचे भांडणं बंद होतील आणि सगळे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदांना नांदतील, बंधुभावांना नांदतील आणि पुन्हा एकदा हे आपले विहार निर्माण करणं सुरू करतील. 84,000 लेण्या, ताम्रपट, गुहालेख, शिलालेख, स्तूप, चैत्य हे सम्राट अशोकाच्या काळात, कनिष्कांच्या काळात यांच्या काळात बनले होते. त्यातले सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये होते. आणि म्हणून पैठण हे 2 नंबरचं तीर्थक्षेत्र होतं बौद्धांचं. पैठणमध्ये सर्वात जास्त बौद्ध विहार आणि बावरी महाविहार जे आपण म्हणतो, बावरी जे होते ब्राह्मण त्याचे 16 शिष्य होते आणि त्या प्रत्येक शिष्याला 1,000 शिष्य होतं आणि ते सारे बावरी ब्राह्मणाचे शिष्य हे हिंदू धर्माचे पहिले अभ्यासक होते. ते पहिले वेगवेगळ्या प्रकारची तपश्चर्या करत होते. पण ब्रह्मचर्याचं पालन करणारा तो बावरी ते बुद्धाबद्दल ऐकून होता. त्या बावरीनं असं ऐकलं की बुद्ध उत्तर प्रदेशाकडे उत्पन्न झालेले आहेत आणि त्याने बुद्धाबद्दल ऐकलं होतं की सम्यक संबुद्ध जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा पृथ्वीवरल्या सगळ्या मानव जातीला, सगळ्या प्राण्याला ते दुःखातून बाहेर काढतात आणि बावरी ब्राह्मण हाही दुःखातून बाहेर होण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तो वयाने 100 वर्षाचा होता, जवळजवळ तो 100च्या वर होता. त्यामुळं त्यानं असा विचार केला की मी उत्तर प्रदेशापर्यंत जाऊ शकत नाही, कारण त्या काळामध्ये विमानाची, ट्रेनची, बसची अशा नाना प्रकारची सुविधा नव्हती. पायी जाण्याची आणि काही धनवान लोक रथानं फिरण्याची परंपरा होती. बावरी ब्राह्मण विचार करू लागला की बुद्धाच्या दर्शनाला तर गेलं पाहिजे. तर त्याला माहीत होतं की बुद्ध कसे ओळखायचे. तर बुद्ध ओळखताना त्यांच्या शरीरावर 32 लक्षणं असतात. सामान्य लोकांसारखं त्यांचं डोकं नसतं. त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी एक मासाचा गोळा असतो आणि तो गोळा असा दिसतो जणू सोन्याच्या डोंगरावर हिरा ठेवावा आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री तो पाहावा. जसा तो चमकतो तसा त्यांच्या डोक्यावरचा गोळा चमकत असतो. हे बुद्धाचं पहिलं लक्षण असतं. बावरीनं ते 16 शिष्याला बोलवलं आणि त्या 16 शिष्याला सांगितलं, ए पुत्रांनो, मी तुम्हाला बुद्धाचे लक्षणं सांगतो, तुम्ही जा आणि ते सगळे 32 लक्षणं शोधा. एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये नाही समजणार. तुम्ही 1 महिना राहा, 2 महिने राहा आणि जर तुम्हाला त्या महापुरुषाच्या शरीरावर 32 लक्षणं दिसले तर वापस येऊ नका. तिथंच विनंती करा आणि त्यांच्याकडून धम्म ऐका आणि दुःखमुक्त व्हा म्हणे. पुन्हा माझ्याकडे येण्याची गरज नाही. मी तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगू शकत नाही. तो दुःखमुक्तीचा मार्ग तथागताकडे आहे. पण जर त्या महापुरुषाच्या शरीरावर 32 लक्षणं नाही दिसले, एक जरी लक्षण कमी दिसलं तर मग थांबू नका, तुम्ही पुन्हा माझ्याकडे या. बघा तो किती ज्ञानी विद्वान ब्राह्मण होता, किती चांगला होता. त्यांनी स्वतःहून या सगळ्या 16 जणांना तिकडं पाठवलं आणि खरंच त्यांनी असंही सांगितलं होतं, जर कदाचित तुम्हाला काही लक्षणं नाही समजले, तुम्हाला काही लक्षणाचा अभ्यास नाही करता आला तर ते भगवान महाकारुणिक असतात. तुमच्यामधले काही लक्षणं पाहतील, तुमच्यातल्या काही पारमिता पाहतील, तुमच्यातले काही पुण्य पाहतील आणि तुमच्यातले पुण्य आणि श्रद्धा पाहून बाकीच्या लक्षणाचं दर्शन ते स्वतःहून तुम्हाला घडून देतील. जर ते सम्यक संबुद्ध असतील तर ते परचित्त ज्ञानी असतील. तुमच्या मनात काय काय आहे ते ओळखणारे राहतील म्हणे. आणि म्हणून त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं जा. त्या 16मध्ये त्याचा एक पुतण्याही होता. 16मध्ये एक पुतण्या पण होता. आणि जेव्हा ते 16चे 16 तिथं गेले, भगवंताला इकडे बावरी ब्राह्मण आपल्या शिष्याला उपदेश करताना तेव्हाच तिकडे भगवंताला कळालं की बावरी ब्राह्मणाने 16 जण माझ्याकडे पाठवलेत. ते तिथंच भगवंताला कळालं. भगवान हे परचित्त ज्ञानी असतात. जसं की आपला चेहरा पाहिल्यानंतर बी आपल्याला ओळखू येते कधी कधी की आपल्या मनात काय सुरू आहे. आपल्याला सगळं नाही कळत पण थोडं थोडं कळतंय. जर आपण जांभळ्या द्यायला लागलो तर ओळखून घ्यायचं की झोप आली म्हणून. असं केलं की समजायचं की आता आपल्या मनात झोप आलेली आहे. आणि जर समजा दिवसात जांभळ्या सुरू झाल्या तर ओळखून घ्यायची की आपल्याला भूक लागलेली आहे का नाही. नंतर आपले डोळे असे वाचले, मुठी अशा वळल्या, हे दाताखाली गेले असं तर ओळखून घ्यायचं आपल्याला राग आलेला आहे. आता राग आलेला आहे, आता काही खरं नाही. तर हे आपल्याला बाहेरून चेहरे पाहून लक्षात येते. समजा आपल्या घरी कोणी आलं आणि घडी इकडे तिकडे पाहून बोलायला लागलं तर समजून घ्यायचं ते थोड्या टाइमात पैसे मागणारे उष्ण म्हणून. ते ओळखून घ्यायचं. हे लक्षणं असतात समजा, आहे का नाही. ते पाहते हिचा नवरा कुठे गेले काय नाही म्हणते. कशी आहे, एकटीचे का घरी, सासू नाही का, कोण आहे घरी,
आहे का, असं तसं समजून घ्यायचं. जिनं अशा चौकशा सुरू केल्या तर ते उसने पैसे मागणार आहे का नाही. काही महिला पीठ नेतात, उसणं आहे का नाही, पीठ नेतात, नेताना दाबून दाबून नेतात, नेताना दाबून दाबून नेतात आणि आणून देताना उपणून आणून देतात, आहे का नाही. अशा बी काही भले चिकट राहतात. तर ते लक्षणं चेहऱ्यावरले ओळखू येतात, चेहऱ्यावरले लक्षणं कळतात की याच्या मनात काय सध्या, आहे का नाही, मनात काय आहे, यांचा काय भाव आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, त्या तथागत सम्यक संबुद्ध असे मनातले भाव ओळखणारे असं बावरीनं आपल्या त्या शिष्यांना सांगितलं. आणि ते खरंच गेले. दुरून येताना पाहून कारुणिकांनी पाहिलं की यांना माझ्यातले 2, 4, 5 लक्षणं दिसणार नाहीत. कारण भगवंताचे दात 40 असतात, पांढरे शुभ्र असतात, मागं पुढं नसतात, एका लाईनमध्ये असतात. ते कसे दिसतील? ते काय आपल्यासारखे बुद्ध खदखद हसत नाहीत. बुद्ध हे खदखद हसत नाहीत. बुद्ध हे स्मित हास्य करतात. कधीतरी जसं उमराचं फुल उमलावं, कधीतरी जसं उमराचं फुल उमलावं, तसं कधीतरी तथागतांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होतं. पण तथागत कधी नाराजही राहत नव्हते, नेहमी प्रसन्न राहत होते. आणि म्हणून भगवंतांनी पाहिलं की यांना माझ्या दाताचं मी दर्शन घडून आणलं पाहिजे. भगवंताची जीभ सेंद्रिय रंगाची असती, ती एवढी लांब असती की ती सहज ह्या कानाला आणि सहज कपाळावर फिरू शकते अशी असती. आपली ते वडू लावली तर लागत नाही, आहे का नाही, अशी भगवंताची असती. भगवंताची हे एक लक्षण असतं जे की दिसत नाही. बाकी भगवंताचं हे भालपट, चंद्राच्या बाजूला एक चांदणी असती, त्याला शक्रतारा म्हणतात. त्या शक्र ताऱ्यालाही लाजवण असं भगवंताचं कपाळ असते, चमकदार, ते तर बाहेरून दिसते. हे ऊर्ध्वशीस, इथं मासाचा गोळा असते, ते बाहेरून दिसते. कान लांब असतात, ते तर बाहेरूनही दिसतात. भगवंताचे गळे 3 प्रकारचे पट्टे असतात, ते तर बाहेरूनही दिसतात. जसं की भगवंताचे ओठ हे महालक्षणामध्ये येतात. तर भगवंताची जी काही डोळे आहेत ते निळ्या रंगाचे, पानदार, टपोरी, मोठ्या पापण्या असलेले अशा रंगाचे असतात, ते बाहेरूनही दिसतात. पण भगवंताचे असे काही लक्षणं असतात ते बाहेरून दिसत नाही. आणि भगवंतांनी करुणा करून ते बाकीचे लक्षणही सुद्धा फक्त त्यांनाच दिसत होते. जेव्हा त्यांनी पाहिलं की भगवंताच्या अंगावर 32 लक्षणं आहेत, हे महापुरुषच आहेत, तेव्हा सगळ्यांनी विनंती केली, भगवान आम्हाला धम्म शिकवा. आम्ही बावरी ब्राह्मणाने आम्हाला पाठवलेला आहे. आणि खरंच भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश केला. धम्मोपदेश केल्यानंतर बंधूंनो, भगिनींनो, तिथं काय घडलं? त्या 16 शिष्यांपैकी तिथं बसल्याच बावरी ब्राह्मणाचे 15 शिष्य बसल्याच आरहंत झाले. बावरी ब्राह्मणाचा जो पुतण्या होता तो एकटाच नाही झाला, बाकी सगळे झाले. 15चे 15 आरहंत झाले, फक्त एकटाच नाही झाला. कोण? बावरी ब्राह्मणाचा जो पुतण्या होता तोच नाही झाला. तो झाला नाही. आणि मग नंतर भगवंतांनी त्याला उपदेश केला आणि त्याला उपदेश करून सांगितलं की बावरी ब्राह्मणाकडे तू जा म्हणे. त्या एकट्याला पाठवून दिलं, तो एकटाच वापस आला. 15 जण वापस आले नाही. इकडे हा वृद्ध बावरी ब्राह्मण हा वाट पाहत होता. आणि जेव्हा त्याने पाहिलं की 15 जण माझे शिष्य आले नाही, हा एकटाच आला, तेव्हा त्यांनी त्याला नम्रपणे विचारलं, म्हणे हे पुत्र, तू मधातून वापस आला का? नाही म्हणे. गुरुजी, मी मधातून वापस नाही. तू त्या बुद्धाला पाहिलं का? म्हणे हो. त्यांच्या शरीरावर 32 लक्षणं होते का? हो. असं म्हणता क्षणी ते वृद्ध ब्राह्मण गुडघ्यावर बसला आणि ज्या दिशेला भगवान बुद्ध होते त्या दिशेला वंदन केलं. आणि काय म्हणे? माझं वंदन असो, सम्यक संबुद्धाला माझं वंदन असो, माझा प्रणाम असो, त्यांच्या चरणावर माझा माथा असो, असं म्हणून त्या बावरी ब्राह्मणाने, वृद्ध ब्राह्मणाने त्या दिशेला वंदन केलं, तिकडे पाहून वंदन केलं. आणि मग म्हणे, हे पुत्र, तू काय एकटा वापस आला? म्हणे, गुरुजी, आम्ही सगळे गेलो, भगवंताकडे 32 लक्षणं दिसले. 32 लक्षणं पाहिल्यानंतर आम्ही विनंती केली, भगवंताने आम्हाला उपदेश दिला. उपदेश दिल्यानंतर ते 15 जण आरहंत झाले, मी एकटाच झालो नाही. म्हणे, मग त्या भगवंताने तुला सांगितलं असेल ना की तू आरहंत का झाला नाही? तर हो म्हणे, त्या भगवंताने मला तेही सांगितलं की मी आरहंत का झालो नाही. म्हणे, का सांगितलं? तर म्हणे, मला भगवंताने सांगितलं की जेव्हा मी सगळ्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगत होतो, जेव्हा मी सगळ्यांना दुःखाचे कारण सांगत होतो, त्या कारणाचा इलाज सांगत होतो, त्या इलाजाचा मार्ग सांगत होतो, मी 4 आर्य सत्य जेव्हा 12 अंगांनी समजून सांगत होतो, तेव्हा सगळेजण जसे भगवान बुद्ध सांगत होते तसंच करत होते. डोळे लावून जसं भगवान बुद्ध सांगत होते तसं करत होते. मी एकटाच तुमचे गुणगान गात बसलो होतो. मी तिथं असं म्हणत बसलो होतो की माझा चुलता किती चांगला आहे, माझा चुलता किती भला आहे, किती इमानदार आहे की एवढ्या मोठ्या चांगल्या महापुरुषाकडे आम्हाला पाठवलं. बस एवढंच गुणगान गात होतो.
की तुम्ही चांगले आहेत, तुम्ही लय भले आहात, तुम्ही आम्हाला बरोबर बुद्धाकडे पाठवलं. आपले बी बरेच लोक बाबासाहेबाचे असेच गुणगान गातात की आमचे बाबासाहेब किती चांगले आहेत, आमच्या बाबासाहेब शाळा आम्हाला सुरू केल्या. तुम्ही किती शिकले? 5वी नापास. बापा ते अवघडच काम आहे. बाबासाहेब लय चांगले आहेत, बाबासाहेबांना आम्हाला शाळा सुरू केल्या आणि तुम्ही 10वी नापास. बाबासाहेब लय चांगले आहेत, त्यांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि अजून आमच्या अंगात येते, अजून आम्ही उपास तापास करतोय, अजून आमचे वादकटकरी सुरू आहेत, अजून आम्ही बकरे कोंबडे कापतोय. आणि सांगायला काय की बाबासाहेबांनी आमच्यावर असे सांगितलंय, असे उपकार केलेत आणि अजून आपण ते सोडच नाही, अजून ते सोडच नाही, अजून 22 प्रतिज्ञा पाठच नाही. आणि सांगायला इकडं बाबासाहेबासारखं कोणीच नाही. आणि 14 एप्रिल आली की बाप रे बाप, तोंड ही निळं, डोकं ही निळं, दात ही निळे, जीभ ही निळी आणि पोटातही निळं. आणि अशा उड्या मारतोय, अशा उड्या मारतोय जसं एकटंच बाबासाहेबाचा भक्त, एकटंच. आणि असं म्हणतोय ताकदशे बोलो. पाठीमागचे म्हणतात जय भीम. मी म्हणलं बिना ताकदीचं म्हणलं चालत नाही का? नाही म्हणे ताकदशे बोलो जय भीम. एक जण म्हणे बोलना पडेगा जय भीम. मी गेलो तर ते पडून गेला खाली. म्हणलं तो म्हणणारा कुठं गेला? तर म्हणे पडून गेला. म्हणजे बोलना पडेगा म्हणजे बोलायचं पडून जातात पिऊन. तर म्हणे बोलना पडेगा. एक जण म्हणे इकडून कोण आले? म्हणे जय भीमवाले. मग तिकडून कोण आले? जय भीमवाले. मी म्हटलं तुम्ही तर फुल पिऊन आले. असं म्हणलं तर गायबच झाले, डबल दिसलेच नाही, पूर्ण जयंती होतो दिसलेच नाही, गायबच झाले. तो असे म्हणजे बाबासाहेबांचे गुणगान, बाबासाहेबांचे गुणगान. पण जे बाबासाहेबांनी करायचं सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला सांगा, संघर्ष म्हणजे भांडण नव्हे. जर संघर्ष म्हणजे भांडण असतं तर बाबासाहेबांनी याची सिक्वेन्स अशी लावली असती, संघर्ष करा, संघटित व्हा आणि शिका, अशी सिक्वेन्स लावली असती. शिका. मला सांगा, जो माणूस शिकतो, चांगल्या नोकरीला लागतो, व्यापार व्यवसाय करतो, सुशिक्षित बनतो आणि त्या सुशिक्षित लोकांचा एक जमाव तयार होतो, संघटना तयार होते, समाज तयार होतो. जर असे शिकले सवरलेले लोक दानासाठी, शील पालन करण्यासाठी, ध्यानासाठी जर एकत्र येऊ लागले तर पुढे भांडण करण्याचा काय प्रश्न उरतो? म्हणून संघर्ष म्हणजे भांडण नाही. संघर्ष म्हणजे अनेक साहित्यिकांना, अनेक कवींना, अनेक लोकांना या संघर्षाची व्याख्या करता नाही आली. अनेक वर्षापासून मी लोकांना संघर्षाची व्याख्या सांगू लागलो. संघर्ष म्हणजे संघ, हर्ष म्हणजे 4 संघांनी एकत्र येऊन हर्ष करणे. 4 संघ कोणते? भिक्खूचा संघ, भिक्खुनीचा संघ, उपासकाचा संघ, उपासिकाचा संघ, या सगळ्यांनी एकत्र येऊन हर्ष करणे, जे की आज इथं संघर्ष होत आहे. याचं नाव आहे संघर्ष. सगळ्या संघांनी एकत्र या, एकत्र येऊन दान द्या, शील पालन करा, ध्यान करा, जे की सकाळी बी ध्यान झालं, परित्राण पाठ बी झालं, त्यानंतर मिरवणूक बी झाली, जेणेकरून तिथं कोणाची काय हानी झाली नाही, कोणाचंही काही बकरे कोंबडे कापले गेले नाही, नुकसान नाही, हत्या नाही, चोरी नाही, दुराचार नाही, खोटं बोलणं नाही, नशापतन नाही. अशा प्रकारचे कुशल कर्म 4ही संघांनी एकत्र येऊन हर्ष करा, खुशी करा, आनंद करा. त्याचं नाव आहे संघर्ष. आणि म्हणून त्या बावरी ब्राह्मणाला त्या शिष्याने सांगितलं की गुरुजी, मी डोळे लावून बुद्ध जे सांगत होते ते ऐकत नव्हतो, पण तुमचे गुणगान गात होतो की तुम्ही खूप भले आहेत, तुम्ही आम्हाला तुमच्या जवळ ठेवलं नाही, तुम्ही इतके चांगले की तुम्ही आम्हाला बुद्धाकडे पाठवलं, तुम्ही आम्हाला बुद्धाकडे पाठवलं. हेच म्हणत बसलो म्हणे मी. तवरके बाकीचे 15 अरंत होऊन बसले आणि मी एकटा तेच सुरू आहे. तेव्हा बुद्धाने मला उठवलं आणि म्हणे उठा, उठा म्हणे. आणि मग भगवंतांनी मला सांगितलं की तू जा आणि तुझ्या चुलत्याला उपदेश कर. तुम्हाला एक उपदेश करायचं सांगितलं म्हणे मला. आणि मग त्या चुलत्याने काय केलं, हात जोडून बसला, त्या शिष्याला वरचं स्थान दिलं, त्या शिष्याला म्हणे वरचं स्थान दिलं आणि तो गुरु खालच्या स्थानी बसला आणि त्या शिष्याकडून उपदेश ऐकला. आणि मग इथं महाराष्ट्रामध्ये या शिष्याकडून ऐकत 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 मग इथं बावरी ब्राह्मण आणि दोघं बी इथं आरंत झाले, दोघं बी. बघा, म्हणजे भगवान बुद्धाने त्या प्रदेशातून इकडे पाठवलं. हाच तो प्रदेश आहे जास्तीत जास्त, म्हणून इकडे जास्त चैत्य आहेत, स्तूप आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहेत. या जिल्ह्यामध्ये इकडे पुन्हा पाहिलं तुम्ही की थेरगाव पण आहे. तिकडे थेरोंची संख्या जास्त असल्या कारणाने थेरगाव पण आहे. म्हणजे नाना प्रकारचा इतिहासकारांनी आता इतिहास शोधणं सुरू केलेलं आहे आणि जास्तीचे जास्त भिक्षूसुद्धा या जिल्ह्यातून झालेले आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात कमी, चिवराच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 20-25 वर्ष झाले मला चिवर घेऊन, पण सर्वात कमी मी ह्या जिल्ह्यात फिरलेला आहे. त्याचं कारण असं आहे,
ह्या जिल्ह्यात सर्वात कमी फिरलो मी, सगळा महाराष्ट्र पायाखाली घातला, परंतु या जिल्ह्यात कमी फिरलो. याचं कारण काय आहे? कारण माझा जन्म ह्याच जिल्ह्यात झालेला आहे. कारण माझा जन्म ह्याच जिल्ह्यात झालेला आहे. कोण्या गावात जावं तर 2-4 नातेवाईक सापडतात आणि काही म्हातारे येतात आणि तोंडावर हात फिरून पोटच मोडतात. त्याच्यामुळं ह्या जिल्ह्यात यावं तर आम्ही एकदा मागे इथं परिषदेला आलो. इथं शिवनीला जे खरात साहेब आहे, सिद्धार्थ खरात, जे मंत्रालयात आहेत, त्यांनी एक परिषद त्यांच्या गावात घेतली होती. तिथं बोधीपालो भंतेजी आणि आम्ही सगळे आलो. तर एक बिचारी म्हातारी, जी बिचारी अशी काठी टेकवत डायरेक्ट स्टेजवर आली. आम्ही सगळे पाहतच गेलो आणि मग म्हणू लागले कुठं आहे. मग कोणतरी दाखवलं, हे इथं आली की माझ्या तोंडावर हात फिरवले, बोटं मोडले. म्हणे बापा लय जाडजूड झाला म्हणे. म्हणजे मी पहिला असं झागू होतो. म्हणजे जाडजूड झाला. मग माझा नंबर झाला. मग बोधीपालो भंतेजीकडे चालली तोंडावर हात फिरवायला. भंतेजी मला म्हणे कोण आहे? म्हणलं पूर्वाश्रमीचे आते आहे. म्हणलं आते आहे. जसं की हे सगळं नाते गोते गणगोत्र ह्या जिल्ह्यात भरलेत, म्हणून लोक भंतेजी कमी आणि नातेवाईक जास्त पाहतात, म्हणून ह्या जिल्ह्यात कमीत कमी फिरलो. पण आई अवसरमोल यांचा एवढा आग्रह होता की जर मी फोन नाही उचलला तर भंतेजीला फोन करायचा, भंतेजीने नाही उचलला तर करुणानंद भंतेजीला फोन करायचा, त्यांनी नाही उचललं तर नंदला करायचा. श्रद्धावान लोकांचं हे लक्षण असतं की ते थकत नसतात. जसं की आपली अवसरमोल आई, ती थकली नाही माऊली. तिनं सारखं तिच्या वतीनं वारंवार आम्हा सगळ्यांना फोन केले. आणि जेव्हा आम्ही चौघं एकत्र यायचो तेव्हा आम्ही विचार करायचो की अरे एक आई आहे जी सारखी फोन करती. मग तेव्हा आम्ही चौघं जर विचार करायचो की ती बिचारीमध्ये खूप श्रद्धा आहे. आणि जेव्हा त्या आईनं सांगितलं, अहो भंते आम्ही जो कार्यक्रम आयोजित करत आहे तर तो असा करत आहे की आम्ही 10 एकर एक शेती, जी सोयाबीनची शेती आहे ती सोंगायला घेतली आणि त्याचे जे पैसे मिळतात ते घरी बिरी न नेता त्याच्यातून आम्ही कार्यक्रम करणार आहे. असं म्हणल्याबरोबर आम्ही ठरवलं की आता काही झालं चालतंय, पण ही तारीख कॅन्सल होऊ द्यायची नाही आणि त्या आईकडे जायचं. का? कारण आम्ही सगळेच भंते. आज तुम्हाला असे जाडजूड दिसतो किंवा चांगले गुबगुबीत दिसतो, खात्या पित्या घरचे दिसतो किंवा गाड्या बिड्या दिसतो, असं काही नाही. आम्ही कुणाच्या घरातून गेलो, आम्ही ज्या घरात एक टाइम जेवण भेटत नव्हतं तिथून गेलो, आम्ही या सगळ्या परिस्थितीतून गेलो. पण आम्हाला समाजाची चांगली जाणीव आहे की आपल्याकडे असलेला हा सगळा पैसा समाज कल्याणासाठी कसा लावता येईल याचाच आम्ही प्रयत्न करत आहोत. मगाशी भंतेजीने पण सांगितलं, जवळजवळ सगळेच भंतेजी PhD करत आहेत, डॉक्टरेट आहेत आणि जवळजवळ बरेच भिक्षू ग्रॅज्युएशन झालेले आहेत. आता कोणी अनपढ भिक्षू राहिलेले नाही आहेत. पूर्वी जे होते तेही चांगलेच होते. जसं की या जिल्ह्यात आपले बुद्ध पुत्र नावाचे भंतेजी होते. त्यांना जेव्हा मी महाराष्ट्राचा सहसचिव होतो तेव्हा आम्हीच त्यांना अध्यक्ष केलं होतं इकडचं. तेव्हा त्यांनी मला वारंवार म्हटले होते की भंतेजी तुम्ही मुंदेफळला चला. मी नेहमी त्यांना हो म्हणायचो हो. त्यांना माहीत पण होतं की इकडे सगळे आगेफळ का इथं आगेफळ आहे इथं बाजूला, तिथंही आमची पूर्वाश्रमीची आत्या होती म्हणतात. मी तर काही पाहिलं नाही लहानपणापासून. मी 10वी झाल्यानंतरच औरंगाबादला गेलो, त्यामुळे ह्या जिल्ह्यात नातेवाईक तर आहेत पण मी काही जास्त पाहिलेले नाही आहेत, त्यांना जास्त भेटलेले नाही आहेत. खळेगावमध्ये पण सगळे सरदार मंडळी नातेवाईकच आहेत. हा सगळे नातेवाईकच आहेत. तुमच्या पिताच्या संदर्भात सुद्धा मी भंतेजीला मगाशीच सांगितलं हे सगळं नाते गोते गणगोत्र. पण खरं जर नातं कोणतं असेल तर बुद्ध हे आपले पिता आहेत आणि आपण त्यांचे मुलं आहोत. हे सर्वात मोठं नातं आहे. त्यामुळं भिक्षूला गाव नसतं, भिक्षूला राज्य नसतं, भिक्षूला देश नसतं. भिक्षू हा जगाचा असतो. जगाच्या पाठीवर तो जिकडे जाईल तिकडे त्याचे माता पिता असतात, तिकडे त्याचे गणगोत्र असतात, तिथं त्याला गाव असतात. एक गाव सोडलं तर लाखो गाव मिळतात, एक मायबाप सोडले तर लाखो मायबाप मिळतात आणि एक गोत्र सोडलं तर लाखो गोत्र मिळतात. आणि म्हणून आपण भिक्षूंना भिक्षू या नात्यानं पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मायमाऊल्यांनो, या बुद्ध ठाण्यामध्ये ज्या लोकांचा जन्म झाला ते लोक 7 गोष्टींनी पुण्यवान आहेत. जसं की भारतातले लोक 5 गोष्टींनी पुण्यवान आहेत. 1 त्यांचा भारतात जन्म झाला, 2 मनुष्य लोकात जन्म झाला, 3 बुद्धत्वानंतर झाला, 4 बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या नंतर झाला आणि 5 गोयंका गुरुजींनी विपश्यनाचा प्रचार केला त्याच्यानंतर झाला. हे 5 कारणाने तुम्ही पुण्यवान आहात आणि तुम्ही तर 6 कारणांनी पुण्यवान आहे की सर्वात जास्त स्तूप ज्या बुद्ध ठाण्यामध्ये आहेत त्या बुलढाण्यामध्ये तुमचा जन्म झाला. त्यामुळं तुम्ही 6 अंगांनी पुण्यवान असल्यामुळं आपण निश्चित स्वरूपामध्ये दान पुण्य केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. पण दान देताना एक ध्यान ठेवलं पाहिजे, बुद्धाने जसं सांगितलं तसं दिलं पाहिजे. तर बुद्धाने दान देताना काय म्हटलेलं आहे? दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा.
भावना भिरता होंतु गच्छन्तु देवता गता. दान हे श्रद्धेनं दिलं पाहिजे. दान हे दाखवण्यासाठी नाही, दान हे दिखावट करण्यासाठी नाही. दान हे श्रद्धेनं दिलं पाहिजे. कोणावर असली पाहिजे श्रद्धा? बुद्धाच्या बोधीवर श्रद्धा असली पाहिजे. त्या धम्माच्या आचरणावर आपली श्रद्धा असली पाहिजे. भिक्खू संघाने सांगितलेल्या आचरणावर, मार्गावर आपली श्रद्धा असली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या मार्गावर आपली श्रद्धा असली पाहिजे. त्याला म्हणतात की दानं ददंतु श्रद्धाय. दादाई नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति. सर्वात अगोदर मी गाथा म्हटली की नतावता धम्मधरो यावता बहुभासती. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही नका करू, अंतकरणातून करा. जसं प्रत्येक भिक्षूच्या मुखातून येतं की रात्री उशिरा जरी आम्ही आलो तरी एवढ्या उत्साहानं मावल्या, एवढ्या उत्साहानं पुरुष मंडळी, भाऊ आणि सगळे इतक्या उत्साहानं भिक्षूंच्या स्वागतासाठी होते. जसे की बुद्ध काळामध्ये नगरचे नगर सजवल्याचे, गावाचे गाव सजवल्याचे, भगवंताची वाट रात्र दिवस पाहिल्याचे इतिहास आपण पाहतो. एका राजाने तर भगवंताला सांगितलं की माझ्या राज्यातून जाऊ नका, पण दुसऱ्या राज्याने विनंती केली, अरे राजन, हे मित्र, तुझ्या राज्यात भगवान आहेत, माझ्या राज्यात दुष्काळ पडलेला आहे, माझ्या राज्यामध्ये दुर्भिक्षण पडलेलं आहे, माझ्या राज्यामध्ये आजारपण वाढलेला आहे, तर भगवंताला आमच्या राज्यात पाठवा ना. जेव्हा त्यांनी विनंती केली, वैशालीच्या लोकांनी विनंती केली, तेव्हा ह्या राजानं मान्य केली की ठीक आहे, भगवान लगेच जा, लगेच या. पण जेव्हा भगवान वैशालीला चालले तेव्हा एक मध्ये नदी होती आणि ती नदी पार करायची होती. तर त्या नदीमध्ये जी बोट होती, जी नाव होती, ती एवढी सुंदर सजवली आणि ती नाव कोण लोटून दिली माहिती आहे का? इकडच्या राजानं बुद्धाला त्या नावेत बसवलं आणि ती नाव स्वतः राजाने लोटत गळ्या एवढ्या पाण्यात राजा गेला. किती श्रद्धा होती, गळ्या एवढ्या पाण्यात. आणि सगळं नगर फुलाने सजवलं होतं त्याने, पूर्ण नगर. त्या फुलावून भगवंताला चालत जा, भिक्खू संघाला चालत जा. आणि जेव्हा भगवंत त्या बोटीत बसले तर स्वतः राजा या गळ्या एवढ्या पाण्यात आला आणि ती नाव पुढे सोडली आणि जोपर्यंत भगवान दिसतील तोपर्यंत तिथंच उभा राहिला. तिकडचा राजा अगोदरच त्या नदीत येऊन एवढ्या गळ्या एवढ्या पाण्यात उभा होता, अगोदरच उभा होता. आणि जसंही ती नाव जवळ आली तर मग म्हणतोय, नावडी दादा, आता नाव हाकू नको, मला ओढत नेऊ दे. तर त्या राजाने ओढत काठाला नेली. हा इतिहास आहे. हा इतिहास सांगतो की बुद्धाच्या स्वागतासाठी, धम्माच्या स्वागतासाठी, संघाच्या स्वागतासाठी लोक दिवस रात्र असं हे करायचे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की धम्म हा दाखवण्यासाठी नाही, जसं तुमच्या अंतकरणातून आहे तसा तो धारण करा. कोरोना आला, एवढे लोक मेले, पण कोणी रडलं का? ज्याचं मेलं त्यासाठी रडले. माणसं मेल्यावर लोक रडत नाही. आई मेल्याचं दुःख नाही, माझी माय मेली त्याचं दुःख आहे. बाप मेल्याचं दुःख नाही, माझा बाप मेला. दुसऱ्याचा बाप मेल्यावर काय वाटत नाही. दुसऱ्याचा बाप मेला आपण म्हणलो ना, त्याचा बाप मेला, बरा मेला, दारू पेत होता म्हणतात. बघा, दुसऱ्याचा मेला आणि यायचा पेताच मेला तर म्हणते बाप मेला. हो गेला. आता तुमचा म्हणजे बाप आणि दुसऱ्याचा म्हणजे काय? दुसऱ्याचा नवरा मेला तर बाया म्हणतात माय सगळ्याचेच मरू लागले, तर तिचाच काय मेलाय तरी. हा, सगळ्याचेच मरतात. आणि जेव्हा यायचा मेला तर बाई राजा गेला व आता हे सोनं काय करू. बघा, राजा गेला, यायचा राजा आणि त्याचा काय प्रधान होता. बघा, म्हणजे आपलं गेलं तर दुःख कशाचं आहे? माझा भाऊ मेला, माझी बहीण मेली, माझं पोरग मेलं, माझं दुःख आहे. तसं धम्म हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर धम्म हा 3.5 हाताच्या कायेमध्ये, जो सकाळी तुम्हाला आनापानसती करायला लावलं, नंतर पुढं त्याची दुसरी स्टेप विपස්සना आहे. विशेष प्रकारे पස්සना म्हणजे 3.5 हाताच्या शरीराला डोळे लावून पाहायचं असतंय. मग शरीरावर सुखद वेदना येतात, नाही तर दुःखद येतात, नाही तर न्यूट्रल येतात. त्या सुखद असतात लोभाच्या, दुःखद असतात द्वेषाच्या, न्यूट्रल असतात मोहाच्या. हे राग, द्वेष, मोह याचं नाव आहे तृष्णा. ही तृष्णा जर काढायची असेल तर आपल्याला दानशील समाधीचं आचरण करावं लागतं. हे आहे दुर्गुण, हे आहे सद्गुण. मग सद्गुणाने दुर्गुणाला दाबायचं असतं, सद्गुणाने दुर्गुणाला नष्ट करायचं असतं, सद्गुणाच्या आधाराने दुर्गुणाला समूळ काढायचं असतं. आणि जेव्हा आपल्या चित्तामधून राग, द्वेष, मोह, तृष्णारूपी हे 3 विकार समूळ नष्ट होऊन जातील, तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो. श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत. काय श्रोतापन्न? ज्याचे भंतेजीने मगाशी सांगितले की ज्याचे काही विकार नष्ट झाले, तर त्या व्यक्तीला माहीत होऊन जातं की मला आता जास्तीत जास्त 7 जन्म घ्यावा लागतील, आता जास्तीत जास्त 7 जन्म घ्यावा लागेल आणि मग 7 वेळेस मरावं लागेल जास्तीत जास्त, आणि मग मी अरहंत होणार म्हणजे होणार. त्याला म्हणतात श्रोतापन्न.
श्रोतापन्न म्हणजे काय? तर भगवान बुद्धाला एकदा विचारलं होतं भिक्षूंनी, भगवान हे श्रोतापन्न काय आहे? तर भगवान काय म्हणतात, ए भिक्षूंनो, एक चंदनाचा तुकडा आहे, तो कधी न आटणाऱ्या नदीमध्ये पडला आणि तो चंदनाचा तुकडा या काठाला नाही लागला, या काठाला नाही लागला, तो चंदनाचा तुकडा नाही डुबला. ते चंदनाचा तुकडा जर कोण नाही बाहेर काढला, तो चंदनाचा तुकडा जर नाही कुजला, नाही सडला, तर त्या चंदनाच्या तुकड्याचं काय होईल? तर म्हणे भगवान, तो चंदनाचा तुकडा कधी न आटणाऱ्या प्रवाहित असलेल्या नदीमध्ये जर पडला, दोन्ही काठाला नाही लागला, नाही डुबला, नाही कोण काढला, नाही कुजला, तर तो निश्चित स्वरूपामध्ये एक ना एक दिवस समुद्राला जाऊन मिळेल, हे निश्चित आहे. जर त्याच्यासोबत या 6 गोष्टी नाही घडल्या, तर तो चंदनाचा तुकडा समुद्राला जाऊन पक्का मिळेल. कधी का होत नाही मिळणार, पण 100% मिळणार. तसं भगवान म्हणतात, भिक्षूंनो, जसं तुम्ही त्या चंदनाच्या तुकड्याची पक्की गॅरंटी देता, तसं मी सांगतो की जो व्यक्ती या 2 काठाला नाही लागला, ज्यानं उच्छेदवाद, शाश्वतवाद दोन्ही सोडून दिले. उच्छेदवाद आणि शाश्वतवाद म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काही लोक अशा विचाराचे आहेत की मेल्यावर हे शरीर जरी नश्वर असलं तर या कुडीमध्ये एक आत्मा आहे आणि तो आत्मा मरतच नाही. तो आत्मा ह्या कुडीतून उठतो आणि दुसऱ्या कुडीत घुसतो, म्हणजे आपण शाश्वतच आहेत, मरतच नाही. आत्मा मरतच नाही, याचं नाव आहे शाश्वतवाद. म्हणजे शाश्वतच आहोत आपण, काही झालं चालतंय. आत्मा जळत नाही, आत्मा कुजत नाही, आत्मा काहीच होत नाही. आत्म्यावर पाणी, थंडी, वारा, पाऊस याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे आत्मा शाश्वत आहे, याचं नाव आहे शाश्वतवाद, आत्मवाद. पण बुद्ध काय म्हणतात की मी 3.5 हाताच्या शरीरामध्ये ध्यान केल्यानंतर, बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर मला कळलं की या 3.5 हाताच्या शरीरामध्ये आत्मा नाही. मला 32 गोष्टी दिसल्या. बुद्ध भगवान काय म्हणतात, मला 32 गोष्टी दिसल्या. आणखी दुसरा एक वाद आहे, कोणता? उच्छेदवाद. काही लोक काय म्हणतात, मेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही, मेलं म्हणजे सगळं संपलं, खा प्या मजा करा. बुद्ध भगवान म्हणतात हा दुसरा एक वाद आहे. आपल्यात अनेक लोक तसे निर्माण झालेत आजकाल साहित्यिक, ते काय म्हणतात की पुनर्जन्म नाही, मेल्यावर काही शिल्लक नाही, माणूस गेलं म्हणजे मेलं म्हणजे संपलं. नाही नाही नाही, बुद्ध भगवान म्हणतात मी उच्छेदवादी पण नाही, मी शाश्वतवादी पण नाही, मी मध्यमवादी आहे, मी सत्यवादी आहे. बुद्ध भगवान म्हणतात मेल्यावर सगळं संपलं असं नाही आणि मेल्यावर आत्मा शिल्लक राहतो असं बी नाही. मग भगवंताला विचारलं मग नेमकं कसं आहे? तर भगवान म्हणतात हे 3.5 हाताचं शरीर 32 प्रकारच्या गोष्टीने बनलेलं आहे. केसा, लोमा, नखा, दंता, तचो, मनसंग, नाहरू, अठ्ठिमिज्जंग, वक्कंग, हदयंग, यकनंग, किलोमिकंग, पिहकंग, फप्पासंग, अंतंग, अंतगुणंग, उदरियंग, करीसंग, पित्तंग, शेंबंग, पुब्बो, लोहितंग, सेदो, मेदो, अस्सू, वसा, खेलो, सिंघानिका, लसिका, मुत्तंती. ह्या 32 गोष्टी आपल्या शरीरात आहेत. काही गोष्टी नावावरून तुमच्या लक्षात आल्या असतील, जसं की केसा म्हणजे डोक्याचे केस, लोमा म्हणजे अंगावरले केस, नखा म्हणजे नख, दंता म्हणजे दात, तचो म्हणजे त्वचा, मनसंग म्हणजे मांस, अड्डी म्हणजे हड्डी, मज्जंग म्हणजे हड्डीतला मज्जा. ते नाही का आपले लोक असं कधी कधी फुकू खात होते, ते 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 गुड साखा काय म्हणतात ते मज्जा. यक्कंग म्हणजे यकृत, किलोमिकंग म्हणजे किलोमिकंग, पिहकंग म्हणजे फासुऱ्या, फप्पासंग म्हणजे फासुऱ्या, अंतंग म्हणजे आतडे, अंतगुणंग म्हणजे आतड्यातली विष्ठा, अंतंग आतगुणंग, उदरियंग म्हणजे पोट, करीसंग म्हणजे त्याचं मळ, पित्तंग म्हणजे पित्त. ते नाही का कधी कधी कोणाला लई पित्त होते, ते पिवळा असं केले उलट्या होते, ते पित्त, ते पित्तंग. शेंबंग म्हणजे शेंबूड, कोणाचा हिरवा, कोणाचा पिवळा, कोणाचा निळा, आणि कोणाच्या दोन्ही बंद आहे का नाही, माया नागपुड्या बंद झाल्यावर माझा काय टिकासन खोरा आहे का नाही, लहानपणी होतात ना कधी कधी कोणाच्या बंद, त्याचं नाव आहे शेंबंग. पुब्बो म्हणजे पू नाही का आपल्या शरीरात कधी कधी जखमा होतात, पुब्बो. लोहितंग रक्त, लोहित. सेदो मेदो म्हणजे हे याच्या बाजूला जे असतात ना घोम, सेदो मेदो. अस्सू म्हणजे अश्रू. वसा त्याच्या बाजूला असते वसा. घोम नाही का ते कधी कधी लहान लेकराचे चिपडं डोळे बंदच राहतात लहानपणी, आहे का नाही, असे चिपडं डोळे उघडणं उघडत नाही, चिपडं दोन्ही घोम असं असतात, आहे का नाही. जसं याच्या पुढचे पित्तंग, शंबंग, पुब्बो, लोहितंग, सेदो मेदो, अस्सू, वसा, खेलो, सिंघानिका, लसिका. लसिका म्हणजे आपले जेवढे बी पोट असे वागतात
हे जॉईंट असे वागतात, हे टोंगळे वागतात, तर त्याच्यामध्ये ग्रीस सारखा असा पतला पतला पदार्थ आहे. जसं पंखा गरगर फिरतो पण ते खटखट वाजत नाही काऊन की त्याच्यात ग्रीस असते, तसं हे आपले बोटं काऊन वागतात, कारण प्रत्येक ठिकाणी लसिका आहे, म्हणजे ग्रीस, बोटातलं ग्रीस त्याचं नाव आहे लसिका. मुत्तंग म्हणजे मूत्र, मुत्तंगती. आता ह्या 32 गोष्टी आहेत. बुद्ध भगवान म्हणतात या 32 गोष्टीपैकी कशाला म्हणायचं आत्मा? शेंबडाला म्हणायचा आत्मा, का मेकडाला म्हणायचा आत्मा, का फुंकीला म्हणायचा आत्मा, का बेडक्याला म्हणायचा आत्मा? आणि जर शेंबडाला आत्मा म्हणत आहे, हात पुढं करा, आत्मा टाकला, घ्या म्हणा आत्मा, आत्म्याचं दर्शन झालं. जर कोणी म्हणालं की आता कशाला म्हणा आत्मा, कधी कधी लहान लहान लेकरं कोणाच्या दारी पी लागतात, आहे का नाही, पी लागतात, असे असे टिपके 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 टाकतात कधी कधी कोण, आहे का नाही, असे देव बसवल्यासारखं, आहे का नाही, 7-6 वाजले बसवल्यासारखं, आहे का नाही, लहान लहान लेकरं असे. आता जर त्याला आत्मा म्हणाव तर मग कोणाच्या दारी जर कोणी लेकरू पिळकलं तर म्हणायचं आमच्या पोराने तुमच्या दारी आत्मा टाकला, आहे का नाही, अवघडच काम आहे. आता त्यामुळे कशाला म्हणणार आत्मा? बुद्धाने विज्ञानावर आधारित सांगितलं की या जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी आपल्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये हे जेवढे 32 पार्ट आहेत या सगळ्या पार्टचं ऑपरेशन केलं, पण कुठेही आत्मा दिसला नाही. डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत, कान घशाचे स्पेशलिस्ट आहेत, या कवटीचे स्पेशलिस्ट आहेत, मेंदूचे स्पेशलिस्ट आहेत, हृदयाचे स्पेशलिस्ट आहेत, या नसाचे स्पेशलिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक जे आहेत ते हड्डीचे स्पेशलिस्ट आहेत, हे त्वचेचे स्पेशलिस्ट आहेत, हे दाताचे स्पेशलिस्ट आहेत, या सर्दी ताप खोकल्याचे आहेत. सगळ्या आजारावर तिथे डॉक्टरांनी संशोधन केले, ऑपरेशन केलंय, पण त्यांना कुठेही आत्मा दिसला नाही. असं ऑपरेशन करता करता डॉक्टरला आत्मा दिसला की मग आत्मा तुमचं दर्शन घेतलं, आत्मा बाजूला ठेवला, असं कुठेही पेपरमध्ये आलं नाही, कुठेही टीव्हीवर आलं नाही. याचा अर्थ या 3.5 हाताच्या शरीरामध्ये आत्मा नाही. मग आत्मा नाही तर समजून घ्यायचं की शाश्वतवाद नाही. पण मेल्यावर सगळं संपलं असं नाही, मेल्यावर सगळं संपलं असं नाही. मग मेल्यावर काय होतं? तर बुद्ध भगवान म्हणतात या 32 गोष्टीला चार ठिकाणी विभाजित करा. ह्या 32 गोष्टी म्हणजे 4च आहेत. या 32 जेवढ्या गोष्टी आहेत ना ह्या 4च आहेत. आपल्या शरीरामध्ये जेवढे बी कडक पदार्थ आहेत, कडक दात आहेत, नख आहे, हे हड्डी आहे, हे मांस आहे, हे केस आहेत, हे सगळे पृथ्वी धातू आहे. पृथ्वी बघा, ही बाहेर पृथ्वी, आपल्या शरीरातली पृथ्वी, हे समान आहे. ध्यान करताना हे समान दिसते. मग पृथ्वीने आपल्या शरीर जर समान दिसलं तर मग हे सगळ्या जाती धर्माचे लोक बी आपल्याला एकसारखे दिसतात. त्याची पृथ्वी, आपली पृथ्वी. कारण हिंदू लोकांची काही भगवी पृथ्वी नाही, मुसलमानाची काही हिरवी नाही, आपली काही निळी नाही, जैनाची काही सफेद नाही. त्यामुळं जाती धर्म कधी निघून जातो? जेव्हा माणूस ध्यान करतो ना, जेव्हा ही पृथ्वी आणि आपल्या शरीरातली हड्डी, मांस, दात, नख, ही पृथ्वी जेव्हा आपल्याला दिसणं सुरू होते तेव्हा विपස්සनेनं कळतं. हे विपස්සना केल्याशिवाय कळत नाही. आणि जेव्हा मग तुम्हाला हे समजन तेव्हा तुमचं चित्त, तुमचं हृदय आतून जातीच्या पलकट निघून जातंय. मग तुम्हाला सगळे माणसं एकसारखे दिसणं सुरू होतात. अरे मी जसा आहे तसे हे आहेत. अरे जसं मला सुखऱ्या वाटतं तसं या प्राण्याला सुखऱ्या वाटतं. मग माणूस प्राण्याची हत्या करत नाही, मग सापालाही मारत नाही. मग साप जवळून गेला तर ठीक आहे, तुझं हे मंगल हो, तुझं हे कल्याण हो, तुलाही जगण्याची इच्छा आहे, मलाही जगण्याची इच्छा आहे. तो करुणा भाव आपल्या मनात उत्पन्न होतो. सहजासहजी लोक नाही बदलले. राजा लोकांनी राजवैभव सोडून दिलं, प्रधानांनी प्रधानपद सोडून दिलं, श्रेष्ठीनं सगळं श्रेष्ठीपद सोडून भिक्षू झाले, उगाच नाही झाले. हे दर्शन जेव्हा त्यांना झालं, हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या 3.5 हातात शरीरात पृथ्वी आहे. आणखी काय? जेवढे पतले पदार्थ आहेत ते सगळं पाणी धातू आहे. काय काय पतलं आहे? आसू, लाळ, शेंबूड, हे लघवी, हे रक्त, हे सगळं पाणी धातू आहे. आणि बाहेर 4 समुद्राचं पाणी. बघा, जेव्हा ध्यान करू लागलो तेव्हा हे पाणी समान दिसतंय. आकाशातून पडणारं पाणी हे जातीभेद करत नाही. ते मुसलमानाच्या घरावर हिरवं पडत नाही, बौद्धांच्या घरावर निळं पडत नाही, हिंदूच्या घरावर भगवं पडत नाही, आणि कोणाच्या विहिरीला निळं पाणी लागत नाही. मुसलमानाच्या विहिरीचं पाणी हिरवं, बौद्धाच्या विहिरीचं पाणी निळं. असं काय आहे का? नाही. मग पाणी भेद करत नाही. ध्यान केल्यानंतर त्या माणसाच्या लक्षात येतंय, अरे या शरीरात सगळ्यांना पाणी आहे आणि बाकी हिंदू लोकांना सुद्धा सगळ्यांना समान आहे. त्यामुळं मग जातीभेद नष्ट होऊन जातो. पुन्हा आपल्या या 3.5 हातात शरीरात आणखी एक तिसरा पदार्थ आहे. जसं हे बाहेर हवा आहे, ती दिसत नाही पण ती जाणवते. जसं जोरावर आली की थंडी वाजते, आणखी उन्हाळ्यात गरमी येते, तर ही बाहेर हवा आहे. तसं आपल्या शरीरात पण हवा आहे, जी नाकानं आपण घेतो. जर हे फुफ्फुस एक नाही, आपले फुफ्फुस सारखे सुरू असतात, ते संपूर्ण शरीरामध्ये गॅसेस होतात, कधी कधी पोटात गुडबुड गाडबुड होते कधी कधी, तर ते आहे हवा. ही बाहेरची हवा. बघा, 3 घटक. आणि आपल्या शरीरामध्ये पुन्हा काय आहे? उष्णता. ही बाहेरची उष्णता, ती दिसत नाही, पण जसं की हा लाईट आहे, सूर्यकिरण आहे, लाकडं जाळल्यानंतर जी अग्नी आहे, जसं ही बाहेरची उष्णता आहे, तसं आपल्या शरीरामध्ये
हे बारीक 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 छिद्रावाटं जे आपण उष्णता घेतो, ज्याच्या माध्यमातून सगळे आपले कार्य चालतात, हे डोळे पापण्या लावतात, हे हात वळतात. जसं गाडीमध्ये पेट्रोल असल्याशिवाय गाडी पुढे निघत नाही, तसं आपल्या शरीरात उष्णता असल्याशिवाय. म्हणून आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यावर उष्णता तयार होऊन जाते. पाणी पितो, मग त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते. त्याच्यानंतर काही ऐकतो, त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते. काही पाहतो, त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते. कधी अंगाला स्पर्श होतो, त्याच्यामुळे स्पर्श उत्पन्न होऊन जाते. ती उष्णता नंतर अन्नपचन करायला होते, ती जठराला सारखं काम देते, ती उष्णता. आता हे 4 घटक, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, हे 4 घटक इकडं आहेत. समजा इथं पाणी टाकलं, माती आहे, पाणी आहे, हवा आहे आणि उष्णता आहे, पण तरीही जीव तयार होत नाही जोपर्यंत तिथं मन तयार होत नाही, जोपर्यंत तिथं मन येत नाही. तर मन आल्यानंतर मग काय होतं? पंच उपादान खंदा. तर मेल्यावर काय होतं? सगळे लोक त्याला जाळतात. जाळल्यानंतर अग्नी अग्नीत जाते, वायू वायूमध्ये जातो, जल जलामध्ये जातं, पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते, आणि शेवटी तो मनुष्य मेला की मेल्यानंतर जो विषय आपल्या जीवनाचा आहे, जो विषय आपल्या सगळ्याला मरायचा आहे, आणि मेल्यानंतर मग मनुष्याचं काय होतं हे जेव्हा तुम्हाला समजन की मेल्यानंतर काय होतं. मनुष्य मेला, कोणी पण मरो, कोणी जरी मेलं तर मेल्यानंतर त्या व्यक्तीला जाळतात. हड्डीची माती होते, राख होते, त्याच्या शरीराची वाफ होऊन जाते, त्याच्या शरीरातली हवा हवेला जाते, त्याच्या शरीरात उष्णता उष्णतेला जाते, आणि त्याचं जे मन असतंय मन, ते मन सर्वात अगोदर निघून जातं. मन कुठे जातं? समान धातू, समान कम्म धातू, म्हणजे जे कोणी नरमादी एकत्र येतात. हा पॉईंट शेवटचा ऐकत आहात, तुम्हाला पुनर्जन्म समजन. पुनर्जन्म समजल्याशिवाय हे पुढचे प्रश्न सुटत नाहीत. पुनर्जन्म कसा होतो? पहिलं पुनर्भव होतं, डायरेक्ट जन्म नाही होत. पुनर्भव, एक माणूस मेला, मरणाऱ्या माणसाचं शेवटचं चित्त, 16 चित्त तयार होतात. त्याने केलेले वाईट कर्म, त्याने केलेले चांगले कर्म, वर्तमानातले, भूतकाळातले, भविष्यातले, हे सगळे काउंटिंग होतात. किलो तराजूचा काटा कुठे झुकतो? जिकडे जास्त ओझा असेल. जर पाप कर्म केले तर तिकडे झुकतो, पुण्य केले तर इकडे झुकतो. याला म्हणतात दुर्गती झाली, याला म्हणतात सुगती झाली. आणि ज्याने सगळे सगळे कर्म नष्ट केले त्याचा काटा स्थिर राहतो, त्याला म्हणतात अरहंत झाले. अरहंत, पचकबुद्ध, सम्यक संबुद्ध, हे 3 पुनर्जन्म करत नाही, बाकी सगळे करतात. मरण्याच्या अगोदर जर आपल्या चित्तात, शेवटच्या चित्तात जर क्रोध असेल, मरण्याच्या अगोदर शेवटच्या चित्तामध्ये जर क्रोध असेल, आणि जे कोणी नरमादी एकत्र येऊ लागले, जे कोणी नरमादी 4 पायाची, बिना पायाची, 2 पायाची, अनेक पायाची, जर नरमादी एकत्र येऊ लागले, आणि त्या नरमादीचं चित्त, आईकडे बीजांड असतात, बापाचे चक्रधातू असतात, ते एकत्र आल्यानंतर फक्त काय बनतंय? हे शरीर बनतंय, मन नाही बनत. तिथं मन कुठून येतंय? गंधर्व यावा लागतो तिथं. गंधर्व म्हणजे काय? जसं मोबाईलचे 10 बटणं दाबले, मी ज्यांच्या मोबाईलचे बटणं दाबले त्यांच्याच मोबाईलची बेल वाजती. याला म्हणतात वेऊज, याला म्हणतात प्रकंपन, याला म्हणतात तरंग, याला म्हणतात लहर. ते हे प्रकंपन, तरंग, लहर दिसत नाही. तसं मेलेल्या माणसाचं शेवटचं चित्त हे विज्ञान बनतंय, आणि ते प्रवाहित होताना दिसत नाही. पण जे कोणी नरमादी एकत्र आले त्यांचं चित्त क्रोध, आणि हे मरणाऱ्या माणसाचं क्रोध, हे जर समान चित्त झालं तर हे व्हायब्रेशन तिथे खेचले जातात, आणि तेव्हा नवीन गर्भाशयात बाळ उत्पन्न होते. ते बी असं नका एवढं असतंय, सुईच्या टोका एवढं असतंय. गर्भधारणा होते तर आईचे बीजांड दिसत नाहीत, छोटे छोटे असतात. बापाचं चक्र धातू त्या बीजांडामध्ये प्रवेश करतो, मग कलल होतो, मग अर्भूत होतो, मग घन होतं, आणि मग पेशी होते. कलल म्हणजे चुलीवर जसं तुम्ही शिरा ठेवला तो गदगद उकळा, त्याला कलल म्हणतात. मग अर्भूत होतो म्हणजे असं आठरल्यासारखं होतं, म्हणून तुम्हाला डोळ्याला लागतात. गर्भधारणा तर होते पण माहीत नाही कशी होते. झाली तर झाली, 4 लेकराला जेलमध्ये आपल्याला काय करायचं तरी, जन्मायचं मरायचं, पण माहीत नाही हे प्रक्रिया कशी होते. म्हणून हे एवढं असून चालत नाही. हे बौद्ध धम्म आहे. हे जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत मुक्त कसे होणार तुम्ही? मुक्त कसे होणार? आता ह्या जन्मात धम्म भेटलं म्हणून बरं आहे, खाय प्यायला भेटलं, कपडा ते म्हणून भेटलं बरं आहे. पण ह्या जन्मात जर माणसासारखे कामं नाही केले तर प्राणी बनावं लागतंय. प्राणी बनावं लागतं. नंतर मग मनुष्याचा जन्म भेटून सुद्धा जर माणसासारखे कामं केली नाही, प्राण्यासारखे कामं केले, प्राणी 3च काम करतात. सकाळी दिवसभर खात राहतात, संध्याकाळी झोपून जातात, आणि नंतर कधी कधी अंड्यांना पिल्याला जन्म देतात. सांगा बरं मला, सांगा. शेळी दिवसभर खात राहती, संध्याकाळी आली तरी खाती, नंतर संध्याकाळी झोपून जाती, आणि कधीतरी पिल्याला जन्म द्यायची. हे सोडून शेळीनं काही काम केलं का? डुकरानं काही काम केलंय का? गाढवानं काही काम केलं का? कधीतरी तुम्ही असं पाहिलं का की म्हशी एकत्र आल्या आणि त्यांनी बचत गट काढला? ही मोठ्या शिंगावाली अध्यक्ष,
ही जास्त दूध देते म्हणून ही कॅशियर आहे का नाही, असं काही झालं का? मांजरी एकत्र येऊन त्याने काय बड्डे केला का कोणाचा? तुम्ही पाहिलं का कधी? कधी वानराने एखादं एरोप्लेनचं सामान तयार केलं पाहिलं तुम्ही? ह्या प्राण्यांना काही करता येत नाही. जो माणूस दिवसभर खात राहील, संध्याकाळी झोपून जाईल आणि कधीतरी लेकरा बाळा जन्म देऊन मरण, तर तो माणूस आणि प्राणीसारखा वागला तर हा निसर्ग म्हणतो तू माणसासारखा वागला नाही, पुढे त्याला माणूस नाही बनवत, त्याला प्राणी बनवतात. म्हणून जे कामं माणसाचे आहेत ते कामं करा. दान देणं हे माणसाचं काम आहे. बाकीचे प्राणी दान देतात का? कधी पाहिलं तुम्ही गाढवांना दान देताना? कधी पाहिलं का तुम्ही सोयरिकीला वाघ सोयरिकीला गेले? पाहिलं का तुम्ही असं कुत्र्या सोयरिकीला गेले? बाई आमची आता कुत्री वयात आली, तुमचं बी कुत्रं वयात आले, द्यायचं लग्न लावून. असं पाहिलं का तुम्ही? सोयरिकी बिरिकी पाहिलं द्यायचं काय? पत्रिका पाहिलं का? काय कंपन्या काढतात पाहिलं का? शोध लावला का कधी डुकरायनं काहीतरी? डुकर म्हणले की आपण बी मोबाईल घेऊ, ड्रुक तू कोणत्या गटराचे ड्रुक मी या गटराचे ड्रुक इकडे येऊ नको, लय हाणं सुरू ड्रुक असं काय पाहिलं तुम्ही डुकरायचं? त्यामुळे डुकरा बिकराला काय मोबाईल काय नाही, सगळं माणसाचं आहे. टिव्या हे सगळं विमानात बसणं जाणं येणं हे सारं तंत्रज्ञान फक्त माणसाने निर्माण केलंय. म्हणून त्याला मनुष्य म्हणतात. मन अधिक उष्य म्हणजे ज्याला आपलं मन पुष्य करता येतं, आपलं मन डेव्हलप करता येतं, त्याला मनुष्य म्हणतात. हे बाकीचे सगळे प्राणी आहेत. म्हणून मर्ताक्षणी रागाचं चित्त रागाकडे जातंय, द्वेषाचं चित्त द्वेषाकडे जातंय, याला म्हणते दुर्गती. पण जो मनुष्य मर्ताक्षणी विहार निर्माण केलं, विहारासाठी दान दिलं, विहारासाठी फाईल पास करू लागल्या किंवा विहारासाठी काम करू लागलं, मर्ताक्षरी जरी दानाचं चित्त उत्पन्न झालं तर ते प्रसन्न चित्त असतंय. आणि जे कोणी नरमादी एकत्र आले आणि ते बी नेमकंच बुद्धाचं बाबासाहेबाचं प्रवचन ऐकून आले आणि ते नवीन जोडपं जरी एकत्र आलं तर त्याच्या चित्तामध्ये दान असते. मग हे मेलेलं माणूस तिथं धार्मिक मायबापाच्या पोटी जाते आणि पुन्हा ते मनुष्य लोकात येते, याला म्हणते सुगती झाली. म्हणून सुगती दुर्गती हे आपल्या हातात आहे, हे आपल्या हातात आहे. म्हणून मायमावल्यांनो, उपासक उपासिकांनो, आपण सत्कर्म करा, कुशल कर्म करा, दुसऱ्याचं अनुकरण करू नका. म्हणून मायमावल्यांनो, भांडण तंटे करू नका, वाद कटकटी करू नका. शेवटचं उदाहरण सांगतो. पती पत्नीनं गुण्या गोविंदन राहा, आनंदन राहा. मी धम्ममय भारत मिशन सुरू केलंय. गरिबाच्या लेकराला शाळा मिळावी म्हणून मी 2 वर्ष अगोदर चॅनल काढलं. चॅनलमध्ये लोकांनी सांगितलं मला 1 रुपया दान करा, वर्षाला 365 रुपये दान करा, मुठभर तांदूळ द्या, वर्षाला 5 किलो धान्य द्या आणि महिन्याचे 4 उपवास पालन करा. पौर्णिमा, अष्टमी, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी, चतुर्दशी हे 4 पालन करा. आता बौद्ध धम्माचा प्रचार होईल. खरंच लोकांनी दान पाठवलं. मी 27 लाख रुपयाचा पगोडा औरंगाबादला तयार केला. अर्धा किलो सोन्याची छत्री ठेवली, 1 किलो सोनं दान आलं आणि मी विकत घेतली 7.5 एकर. पुढच्या वर्षी इंग्लिश मिडियमची शाळा सुरू होणार आहे आणि सगळे पोरं चिवरा शिकणार आहेत. आणि जे पोरं चिवरा शिकतील तर एका जिल्ह्यामध्ये 1000 पोरं ठेवायचा विचार आहे. त्या 1000 पोरांमधून 900 पोरं डॉक्टर इंजिनियर बनून गेले. 100 जरी उरले तर ते प्रशिक्षित भिक्षू भारत बौद्धमय करण्यासाठी प्रयत्न करतील. आणि मग असे 35 जिल्ह्यामध्ये आपल्या शाळा सुरू करायच्या आहेत. तुम्ही पण नंतर पुढे एक चालून 1-1 रुपया दानासाठी जुटायचं आहे. आणि काही लोक भले दान पुण्य पाठवू लागलेत. मला प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख लोक जोडायचे. सोपे प्रोजेक्ट आहेत. 1 रुपयात एवढी ताकद आहे की एका जिल्ह्यामध्ये जर 1 लाख लोक जोडले तर एका दिवसाला 1 लाख रुपये दान येऊ शकते. वर्षाला 365 लाख रुपये. तर आपले पोरं डॉक्टर बनतील, आपल्याच पोरीला नोकरी लागतील, आपलेच पोरं शिक्षक बनतील. म्हणजे 1 रुपयात आपले भाऊ नोकरीला बी लागणार आहेत, शिक्षण बी होणार आहे, सेल्फ डिफेन्स बी होणार आहे. तिथं मी 7 भाषा शिकवणार आहे. तिथं त्या बाबाचा त्याग वाया जाऊ नये म्हणून मायमावल्यांनो, आपण ह्या पूर्ण चळवळीमध्ये वाहून घ्या. तनमन धनाने सहकार्य करा आणि आपलं जीवन सफल बनवा. असे बरेच लोक भलेच शिकत असतात पण बाबासाहेबांनी आपल्याला दान शिकवलं आणि सर्वात मोठं मतदान शिकवलं. म्हणून बाबासाहेबाचं संविधान बदलणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे उभे राहू नका, त्यांना मतदान करू नका, कारण ते दान आहे. आणि येणाऱ्या 2024 मध्ये आपण आपलं शासन बनवण्याच्या तयारीत लागा आणि आपण बाबाचा संकल्प पूर्ण करा. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम. साधु साधु साधु.